शुभ संध्याकाळ मॅम. सुरभी आठवले दिला की फोन. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. जय श्रीराम. शुभ संध्याकाळ मॅम. जय श्रीराम. शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. ओजस्वी तुझं चेक केलेलं बघितलं का? हा सुरभीचं चेक केलं मी, बघितलं का? कुठे ते आता आले योगाहून. पाठवलं पण आताच ते. ठीक आहे, काय हरकत नाही. ती नव्हती ना मागच्या क्लासला, केलं नव्हतं, मग आईने डोक्यावर नाही, बसून नाही. करून घेतलं शाळेतनं आल्यावर. केलं थोडस मागे पुढे आहे, बघशील नंतर. ठीक हा आहे, बघते. होय सुरभीला सांगते. होय होय. सुरभी सुरभी अनम्यूट कर आणि बोल ना बेटा. हा. कळलं का काही मी काय बोलले? तुझी काय? उत्तरं लिहिली आहे, त्याचं मी करेक्शन करून पाठवलं. आणि आता कोणीतरी वेळेवर, आता कोणीतरी अजून पाठवलं, मला काय माहिती नाही ओजस्वीनी पाठवलं. का बरं असं वेळेवर पाठवलं ओजस्वी. आता मी आज नियमच सांगणार आहे मी. रविवारी संध्याकाळपर्यंत सगळ्यांचे होमवर्क आले पाहिजेत आम्हाला. नाहीतर काय. मग आम्ही बघणार कधी, सांगणार कधी, सूचना कधी करणार. हा सगळ्यांनी रविवारी संध्याकाळपर्यंत होमवर्क आला पाहिजे. काय गृहपाठ दिला असेल तो आपला काय 5 किंवा 10 मिनिटात होतो. आज सुरभी किती वेळात झालं सांग तुझा? किती वेळात झालं होमवर्क करून? 10 मिनिटात. तेवढाच वेळ होता कारण तुझ्याकडे. हो. काय सगळ्यांनी रविवार संध्याकाळपर्यंत होमवर्क पाठवून द्यायचा आहे. ठीक आहे, मान्य सगळ्यांना? काय ओजस्वी? हो मॅम. मी त्याच दिवशी केलेलं, पण मी विसरले यावेळी पाठवायचं. म्हणूनच मग आता मी रविवारी संध्याकाळी मेसेज करू का होमवर्क पाठवा नको म्हणून? सगळ्यांनी आपला अभ्यास आहे, आपण लक्षात ठेवायचं. तर तुम्ही मोठी मुलं आहात, हो की नाही? कोण छोटा आहे सांगा वर्गात? आहे का कोणी छोट? मीच आहे बहुतेक छोटी सगळ्यात, हो ना? नाही ना, सगळे मोठे आहे की नाही? आपली जबाबदारी आपल्याला कळायला पाहिजे. आता आपण हळूहळू अभ्यास वाढतो, सगळंच वाढतं, होय की नाही? कोण म्हणणार आज प्रार्थना? चिन्मय, प्रार्थना लक्षात आहे का? हो मॅम. प्रयाण तुझ्या हो मॅम. लक्षात आहे? हो मॅम. आज आणि कोण आले? आधी. आज सगळे मुलगे म्हणतील चिन्मय, मग प्रयाण, मग आधी. ठीक आहे, चला व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. मॅम 2 मिनिटं आधी मी तृषदा. मॅम 2 मिनिटं मी एक वेगळा मी लॉग इन करते. कोण? तृषदा. ओके, करा करा. मॅम मी अरे तुम्ही आधी, मी लॉग इन करून बसते आधी 5 मिनिटं. तुम्ही काय असं करता?
मॅम मी बॅडमिंटन क्लासला गेली होती 5 मिनिटं आधीच आली म्हणून. ठीक आहे, करा पटकन करा. ओवी तुझं झालं का लॅपटॉप ठीक? मोबाईल मध्ये करते क्लास झालेले आणि बॅडमिंटन क्लास झालेले आणि आम्ही घरी चाललोत आता. ओ आम्ही तू करतो, अजून नाही झालं ठीक. ठीक नाही झालं. मॅम मी एक दुसऱ्या डिव्हाइस मधून जॉईन करतोय. कोण? 2 मिनिटं मी आधी? आधी. हो. हा चला लवकर, आपला वेळ जातोय, 5 मिनिटं ऑलरेडी झाली. शाळेत चालेल का सांगा मला असं? हे कोण आहे गॅलेक्सी टॅब 1? हा नाही मीच आहे मॅम. रिनेम करावं लागेल. कोण आधी? हो मीच आहे. हा नमस्कार मॅम. नमस्कार सर्वांना. नमस्कार. तू आली का परत हंसिया? हो मॅम. आता तुझा अनुभव सांगायचा आहेस एनसीसी कॅम्प मधला. मॅम माझा ना आवाज खराब झालाय. हा लिहून काढ. कुठे गेली होतीस? रेवा कॉलेज ऑफ IIT इन्स्टिट्यूशन. कुठे पण? एक मिनिट मॅम. बँगलोर मध्येच? हो मॅम. ठीक आहे, चला सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा, हात जोडा. चिन्मय मॅम प्रयाण कुठे यलहंका गेला? जवळ. यलहंका जवळ. प्रयाण कुठे गेला? हा ऐकी. चिन्मय, प्रयाण आणि आधी. आधी झालं का सेट? हो करते. हो मॅम. चला चिन्मय सुरू कर, मग प्रयाण म्हणेल, मग आधी म्हणेल. ठीक आहे? हो मॅम. हम्म. हेच आमुची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती ते पुढे म्हणायला पाहिजे ना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. अनुपुना बसरो मना शुद्धतेचे चांगणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. प्रयाण. भोवताली दाताला अंधार दुःखा जाजरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. तोवरी देई बालक्याच म्हणजे जागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. कुठे गेला? आधी मॅम. म्हण पुढे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. व्हिडिओ ऑन करा सगळे. तुम्हाला कशाला आहे करू मॅडम? होस्ट
तुम्ही 2 कडे जॉईन झाला ना? आदी आवाज येतोय? विराज. हा, आता आला. हा. आदी विराज, हंसिया, अनघा, अद्विका, व्हिडिओ ऑन. चला, रोज तेच तेच नाही सांगायचं. पटकन. धडा वाचला होता का सगळ्यांनी एकदा तरी? हा, प्रश्नोत्तर लिहिताना. हो मॅम. त्यातले थोडे विरुद्धार्थी शब्द घेऊया का? घेऊया ना. हा, मी सोपं तेच सोपं आहे. म्हणणार होते, एकदा सगळं ना याच्या प्रत्येक धड्याखालचं व्याकरण घेऊन टाकू आपण. हो, चांगलं आहे एकदम. हम्म, सोपं छान आहे. आणि मला वाटतं आता ते क्वेश्चन आन्सरच झालं, काही हरकत नाही. हम्म. चला कारण सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर जे धडे असतील त्याचे घेऊ शकतो आपण. हो एक मेन वाचायची प्रॅक्टिस आणि व्याकरण घेऊया. हो. तर आता याच्यामध्ये बरचसं आहे, पण विरुद्ध शब्द आहेत. तर याच्यातलं चिन्मय, काय सगळं बोलायचंय चिन्मयला? मॅम ते विरुद्धार्थी ते कुंदाची साहस मला पहिला सांगायचे. हा मला ते कुंदाची साहसचा धडा आहे ना, हा त्याचे ते विरुद्धार्थी आहेत ते शब्द त्याच्यातलं पहिलं मला सांगायचं होतं. बर बर, सांगूया. बरोबर. सगळ्यांनी सांगूया. पुस्तक पुस्तक उघडा. पुस्तक आहे सगळ्यांकडे? हा, आधी एकदा निर्मिती. वाचूया. काय म्हणते निर्मिती? तुझ्याजवळ आलं पुस्तक? मॅम ऍक्च्युली मला माझी बुक सापडत नाहीये. मग ते पाठवलंय ना PDF, मॅम कुठे मॅम? ग्रुपमध्ये टाकलंय ना बघते ना. 6वीचं. असं कसं पुस्तक कुठे गेलं? माहित नाही मॅम. हा, मी मग पाहते. आता कसं बघणार तू? तू आलीस का परत बंगलोरला? हो मॅम. हा, थांब एक मिनिट. तुम्ही देताय मॅडम? पाठवते. हो, तुम्ही वाचताय का? ते एक वेळा वाचता ना कुंदाचे हा. साहस. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. मग जरा ज्यांच्याजवळ पुस्तक नाही त्यांनी जास्त लक्ष द्या. ज्यांच्याजवळ नीट पुस्तक आहे लक्ष त्यांनी देऊन ऐका. बोट ठेवून वाचा मॅडम सोबत, म्यूट राहून. ठीक आहे? पेन्सिल घ्या हातात सगळ्यांनी. मी मध्येच कोणालाही वाचायला सांगेन बरं का. निर्मिती सोडून बाकी सगळ्यांकडे पुस्तक आहे? हो सगळ्यांकडे मॅम. आहे ना? चिन्मय, व्हिडिओ बंद नाही करायचे, मला दिसत नाही मग. मॅम चेहरे दिसत नाही. माझ्याकडे पुस्तक नाही भेटत आहे. कोणाकडे? मॅम प्रेयन. बर, ठीक आहे. प्रयाण आणि निर्मिती दोघांकडे नाही पुस्तक. बाकीच्यांना मी मध्येच वाचायला सांगेन बरं. अनघा, कोण नाहीये तुझ्या बाजूला? अनघा आहे का अद्विका आहे? हा, अद्विका कुठे गेली? आहे. हा, नीट बसा दोघी. छान बसा ताठ. कुंदाचे साहस. पावसाळ्याचे दिवस होते. झाडे, शेती सर्वच हिरवीगार झाली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते. पावसामुळे नदीचा प्रवाह वाढला होता. आज रविवार. कुंदाच्या शाळेला सुट्टी होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या. कुंदा वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती. पाहता पाहता ती पट्टीची जलतरणपटू बनली होती. नदीकाठच्या कडुनिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या. एकच सेकंद. जे आवाज पुढचं. दूरवर शेतात शेतकरी व काही हा 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 हा, बरोबर बरोबर. वाच वाच वाच. दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात मग्न होत्या. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी हे बघ हे बघ हे बघ हे बघ.
त्या चित्राच्या खालचं आधी वाचायचं. खेळता खेळता लहानगी रजिया ते वाचायचं. ठीक आहे. हा त्या हा चित्राच्या खाली खेळता ना ते वाचायचं. खेळता खेळता लहानगी रजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या ते कळालेच नाही. इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या. एवढ्यात नीलाचा नीलाचा मोठा मोठा ओरडण्याचा आवाज आला. धावा धावा लवकर या, रजिया पाण्यात पडली. कुणीतरी वाचवावं. ही हाक कुंदाच्या कानावर पडल्याबरोबर ती धावतच नदी किनारी पोहोचली. हो चली. ओजस्वी वाच. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. मुलींचा गलका वाढला होता. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभरात उभी राहिली. रजिया पाण्यात गटंगळा खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. नगा वाच. अनेक क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रजियाच्या दिशेने निघाली. तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले. अरे अरे, रजिया बुडते आहे. एवढीशी कुंदा, तिला कशी वाचवणार? लोक जोर जोरात ओरडत होते. कुंदा, पाण्यात वेग वाढतो आहे. माघारी फिर. पाण्याचा वेग वाढतो आहे. माघारी फिर. जमलेली माणसं ओरडत होती. कुंदाला फक्त रजिया दिसत होती. कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता. कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. भरभर पोहत कुंदा रजियाजवळ पोहोचली. रजिया घाबरली होती. तिच्या नाकतोंडात पाणी गेले होते. रजिया, घाबरू नकोस, मी आले आहे. आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर. कुंदाने रजियाला काठाकडे आणले. तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता. कुंदाने त्याला धरले. सर्वांनी या दोघींना बाहेर काढले. ही बातमी गावभर पसरली. ही बातमी बस आधी वाच. अनम्यूट हो. कंदाने क्षणात नदीच्या कंदाने आहे का रे? कुंदाने आहे ना. सॉरी. कुंदाने रजियाला काठाकडे आणले. तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता. कुंदाने त्याला धरले. सर्वांनी या दोघींना बाहेर काढले. ही बातमी गावभर पसरली. ही बातमी रजियाच्या घरीही पोहोचली. आणि पोचली वाचायचं नाही बघा. पोहोचली. तुम्ही पोचली म्हटलं ना, मग तसंच लिहाल, मग ते चुकेल. मग कसं आहे? पोहोचली.
तुझ्याकडे बुक नाहीये, तू कुठे बघून वाचतोयस? इथे हा, समोर आहे मॅम. समोर म्हणजे सॉफ्ट कॉपी आहे हे. का तू लोळतोयस? बसला कसा आहे? जरा व्यवस्थित बैस ना. ताट बसा, ताट शाळा आहे बसायचं. ना आपली. चला सगळे ताट बसा. आम्ही तिची ताट आई बसतोय म्हातारे असून. दिसते का मी वाकलेली आहे ती बसलेली दिसते? नाही ना, ताट आहे की नाही आम्ही? मग तुम्ही पण ताट बसायचं. चला सगळे ताट बसा. आणि हलायचं नाही सारखं, ते कशाला हलायचं? वळ 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 वळ. तिची आई धावत आली. त्या दोघी सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले. हम्म. तिच्या डोळ्यातून आनंदश्रू वाहू लागले. कुंदा, आज तुझ्यामुळे माझ्या रजियाचा जीव वाचला. केवढी धाडसी मुलगी आहेस तू. अनघा, आद्विका कोणी वाचलं होतं मगाशी? अनघा. आता अनघा. आद्विका वाच मग. रझियाने कुंदाला मिठी मारली. तोवर कुंदाचे आईबाबा आले होते. कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतले. आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाचीच चर्चा होती. साऱ्यांच्या कौतुकाच्या वर्षाने कुंदा आनंदून गेली. शाबास, छान. एक सांगायचं मला याच्यामध्ये, तुम्ही ते साऱ्या वाचलं, साऱ्या आणि साऱ्यांच्या, तर तो जो यला जोडलाय तो कसा जोडलाय बघितलं का सगळ्यांनी? एक आडवी रेष आहे आणि यला ती रेष जोडलेली आहे. ठीक आहे, तर मग लिहिताना आपण तसं लिहितो. साऱ्या र जेव्हा जोडाक्षर असतं ना, जेव्हा अर्धा र वापरतो तो वेगवेगळ्या प्रकारने लिहिला जातो. कधी पोटातनं रेग देतो, प्रभाकर मध्ये प्रभाकर मध्ये पोट्याने, आता साऱ्यामध्ये आडवी रेष आहे, सर्व मध्ये र आहे. रचा उच्चार आधी आहे का नंतर आहे त्याच्यावरून ते ठरतं काय द्यायचं ते शिकवलं होतं तुम्हाला. आठवत आहे ना? विसरले? आहे त्यांना हिंदीमध्ये ते सगळं. थोडस हे हिंदीत नाहीये त्यामुळे म्हटलं त्यांना सांगितलं. ते शिकवलंय मॅडम आपण त्यांना. र कसा लिहायचा, वाचताना लक्ष द्यायचं, आपण जे बोलतोय ते वाचताना बघून वाचायचं. करेक्ट. चालेल, आता आपण विरुद्धार्थी शब्द घेऊया याचे. मिहीर. आता ज्यांनी वाचलं नाही त्यांनी उत्तर द्या. काय मिहीर, सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे. हो, मिहीर. चला, विरुद्धार्थी शब्द. चिन्मय तू सांगणार होतास, पण आता आपण मिहीरला विचारू पहिले. ठीक आहे, पुस्तक घेतलं का मिहीर? काय रे, काय झालं? पुस्तक कुठे गेलं? अनम्यूट कर किंवा अनम्यूट कर आणि बोल. आणि थोडं जवळ येऊन नाही आले ना? माझा आवाज येतो का? त्या अद्वैतला काढून टाकलं पाहिजे. अनघा, आद्विका आहेत. बोला. पूर्वी त्या वर्गात गेली. हंसी आली आज. हर्षी जी आली आहे. विहान नाहीये. आदी आहे, मिहीर आहे, निर्मिती आहे, उर्वी आहे, चिन्मय आहे, विराज आहे, आज पार्थ नाही आला ना? पार्थ नाही आला. प्रयाण आहे, प्रियल नाहीये, प्रत्यक्ष पण नाहीये, तृषदा आहे, विराज आहे, सुरभी आहे, मनवा नाही आज. परीक्षा. मिहीर, काय झालं? पुस्तकाचं काय झालं? पुन्हा म्यूट झालास. अनम्यूट कर आणि बोल ना. मॅम, माझा आवाज येतोय का? जरा मोठ्याने बोल जरा. मॅम, माझा आवाज येतोय का? कळत नाही, जरा मोठ्याने बोल तू मिहीर. थोडं जवळ येऊन बोल. येतोय का? येतोय. येत नाही आवाज, जरा मोठ्याने बोल. मॅम, मला तुमचा आवाज येत नाही. मॅम, मी जॉईन करून लिव्ह करतो.
बरं लिव्ह करून जॉईन कर, चालेल. तोपर्यंत कुणाला सांगायचं होते? चिन्मयला सांगायचे होते ना विरुद्धार्थी शब्द. बरं चिन्मय बोल. वही सगळ्यांनी आहे का सगळ्यांकडे? आणि वहीमध्ये लिहून काढा हे. लिहून काढा चला. पटकन सगळ्यांनी लिहा. लिहा मग विचारूया. हम्म. सगळ्यांनी लिहायचंय विरुद्धार्थी शब्द. हा लिहा पहिला शब्द प्रसन्न. अनघात घेऊ का? वही आहे की नाही? एक वही करायचे, सगळं त्याच वहीत लिहायचंय. आणि जेव्हा आम्हाला भेटाल तेव्हा वही घेऊन यायची आहे सोबत. चेक करायला. मग काय, एक क्लास आपण ऑफलाईन पण घेऊ. हो ना. ऑफलाईन तर कुठं? ओवीच्या घरी. चेन्नईला ठेवतो ऑफलाईन. चेन्नईला येऊ ऑफलाईन. बरं ठीक आहे चालेल. चला ट्रिप काढू आपण आपल्या शाळेची. शाळेची ट्रिप पायलट मध्ये. लिहा प्रसन्न. दुसरा शब्द आहे दूरवर. निर्मिती लिही ना, मी शब्द सांगतेय. अजून कुठे पुस्तक नव्हतं? चला वही लिहा. कोणी नाही, प्रयाणकडे नाहीये. प्रयाण बुक आहे. वही वही आहे ना? वही आणि पेन्सिल आहे की नाही? वही आणि पेन आहे का? पेन्सिल आहे का? पहिला शब्द आहे प्रसन्न, दुसरा शब्द आहे दूरवर, तिसरा शब्द आहे शूर. शूर. सगळ्यांचं पुस्तक आहे त्यामुळे ते करतील थोडस कॉपी लवकर. शूर झालं. सांगायला पाहिजे. हसणे. पुढे. आणि शेवटचा शब्द आहे लवकर. लवकर. ओके मी हिराल. चल चिन्मय सांग आता. विराज तुला पण विचारणार आहे त्यामुळे आता तू लक्ष दे. चिन्मय आणि व्हिडिओ का ऑफ आहेत तुमचे? जिया, जिया, विराज, अन्सिया, चिन्मय. काय झालं चिन्मय? काय झालं? तू सांगत होतास ना मॅम? प्रसन्न, उदासीन. दुसरा शब्द अजून एखादा अजून सोप्पाच आहे. प्रसन्न वापरतो त्याच्यामध्ये आपण पुन्हा. काय असू शकतो? प्रसन्न. प्रसन्न. आणि मग त्याला तो शब्द पुन्हा वापरून त्याला अलीकडे एक अक्षर लावायचं. दॅट्स इट. आणि उदास म्हटलं असता, प्रसन्न म्हटलं तर उदास म्हणायचं, उदासीन नाही म्हणायचं. उदास. आणि एकदम सोपं पण आहे त्याच्यात एक. ओजस्वी सांग. अप्रसन्न. झालं. त्याच्यात अजून विचार मागे. शुद्ध जसं असं शुद्ध अशुद्ध. स्वच्छ लावलं की शुद्धता गेली. हा स्वच्छ म्हटलं की प्रसन्नता गेली. अस्वच्छ, स्वच्छ, अस्वच्छ असे सोपं. बघा एका प्रसन्नवरून आपण 3 शब्द नवीन शिकलो. ठीक आहे. दुसरा दूरवर. दूरवर कोण सांगेल? दूर. सांग. दूर. हा निर्मिती सांग. जवळ. जवळ. बघा वर आहे, दूर वर. तर जवळला थोडस काही अजून एक्स्ट्रा लावू शकता का? थोडस जास्तीचं. मॅम पहिलं वालं काय होतं? प्रसन्न. अप्रसन्न. दूरवर. दूरवर म्हटलं आपण, ठीक आहे. दूर म्हटलं तर जवळ म्हणू, पण दूरवर म्हटलं तर थोडस जवळला तुम्ही थोडस जास्तीचं काही लावू शकता का एखादं? मॅम जवळवर. जवळपास. जवळपास. खूप छान. ठीक आहे. हे आपलं जरा चांगलं मराठी आपण शिकतोय तर मग त्याच्यातला भाग घेऊया आपण हा थोडासा. ठीक आहे. जवळ पण बरोबर आहे, पण आता दूरवर त्यांनी म्हटलं तर आपण थोडस आपल्याला येतं चांगलं मराठी, आपल्याला दाखवून द्यायचंय. ठीक आहे. म्हणून आपण काय लिहू मग? जवळपास. काय सुरभी? हो ना, बरोबर आहे ना? कारण आपण आता मोठ्या वर्गात आहोत. आपण बालरंगाच्या ऑलमोस्ट सेकंड वर्गात आहोत बालरंगाच्या. आपण नाव आपण टेस्ट ठेवलं असलं तरी आपली इयत्ता वाढलेली आहे.
सिनियर आहोत आपण, सिनियर. हो ना. जरा सगळ्यांचे चेहरे हसरे करा बघूया. शूर शूर आता काय शूर. कडू औषध प्यायलाय का कारल्याची भाजी खाल्लीये? कोणी कोणी कारल्याची भाजी खाल्लीये सांगा बरं चला. ते वाचायला लावलं आणि काही हा? सांगायला लावलं की आता त्यांचे हसत चेहरे. खेळत असणारा वर्ग सगळे असे काय ते चेहरे करून बसलेत? कडू औषध प्यायलाय का? नाही ना. हसा बघूया विराज सगळे छान मस्त विराज एकदम तू प्रसन्न. प्रसन्न हा झाला. ते एकदम नुसतं प्रसन्न. प्रसन्न तिथं नाही, आपल्या चेहऱ्यावर पण दिसलं पाहिजे. चला सगळ्यांनी एक स्माइल करा. मी फोटो ते मग फोटो काढतायत. थांबा, काढते. मी हास्या पुन्हा येते. तिने व्हिडिओच ऑन नाही केलाय आज. केला. हा तर चला शूर. पुढे शूर. विराज सांग शूर. तू शूर आहेस ना? की तू शूर आहेस म्हणजे तू काय नाहीस? लिहायचं पण आहे बरं सायमल्टेनियसली बरोबर त्याच्या. सांगा मला विराज. विराज अनम्यूट कर. तू सांग ना. आईला विचारू नको, तू सांग. मॅम काय सांगू? शूर, शूरच्या विरुद्ध. तुझं लक्ष आहे का रे क्लासमध्ये? हा मिहीर सांग. मॅम तुम्ही पेज नंबर रिपीट करू शकता एकदा? कशाचं? अन्सिया व्हिडिओ ऑन कर. ओजस्वी चा व्हिडिओ. ओजस्वी 2 कडे लॉग इन आहे मॅडम. हो हो तेच तर. मी तुम्हाला फॉलो करते. घाबरट कर. किंवा घाबरट किंवा शूर म्हणजे असं. घाबरट. भित्रा. भित्रा बरोबर शब्द आहे. शूरच्या विरुद्ध भित्रा. उंदीर मामा भित्रा असतो. झालं लिहून सगळ्यांचा? मॅम भीतरा का भित्रा? भित्र नाही रे. त त्र पोटात त्र लिहायचा. तच्या पोटात रे. भित्रा. आधी त आहे मर आहे म्हणून पोटात द्यायचं. प्रयाण का उठला रे जागेवरून तू? दार उघडायला का पाणी प्यायला? मॅम हा कोण? मॅम मी अन्सिया. मॅम एकदा पेज नंबर रिपीट करा बरं. 19. 19. भित्रा कसं परत? हा भित्रा कसं लिहायचं? भीत भी भी त्र. लिहायचं. त काढायचं आणि त्याच्या पोटात रेग द्यायची. त्र. क्षत्रिय मधला त्र नाही का? आज पाटी घेऊन येते. थांब. इथे काय ना व्हाईट बोर्ड. आहे का? हो ते व्हाईट पण ते काय बोर्डचा लिहायला येत नाही बा मला. थांबा अरे एक आज मिनिट. नाहीये. थांब मी करू का? हा करा लिहा. त्र लिहिता आला पाहिजे तेवढं पहा फक्त. शेअर स्क्रीन अलाउड नाही आहे. होस्ट डिसेबल्ड अटेंडिंग थांब एक मिनिट मी करते. शेअर मध्ये का? मॅम तुमचा आवाज कळत होता. मॅम परत पेज नंबर सांगा ना प्लीज. 19. थँक्यू मॅम. आला का? आला. हे काय झालं? कोणीतरी लिहितंय का? लिहितंय. लिहू नका सगळ्यांनी. मी लिहितेय. भी कसं आणि लिहिते? मग त्रा. त काढ. त हा काय? हा अ अगं तसा नाही थांब थांब. इरेज अच्छा हा वाला का? इरेज कर. हा वाला हा सगळे हा इरेज कर. खाली हा लिहिला तो इकडं. हा आणि मग त्रा. हा त्याला काना. काना? हो केलं की. काना. हे कोण हे कोण? लिहिते आता? सगळे लिहायला आता लागले सगळ्यांनी वाटतं. नका कारभार करू. कळलं का मित्रा? कळलं सगळ्यांना. क्लोज हो. केलं. हा मॅम कुत्र्याचा त्रा. करेक्ट. हा. कुत्रा मधला त्र. बरोबर. व्हेरी गुड. सर्वत्र कुत्रा. मित्र सगळा तो त्र. पुत्र पौत्र. पुत्र पौत्र पुत्री. झालं. शूर भित्रा झालं. मित्रा झालं. हसणे. हसणे. आता सगळ्यांचा चेहरा कसा आहे? रडणे. रोने. हा, रड्डे. ते सगळं बरोबर आलं. कोण बोललं रोने? रोने नाही रे. रोने रड्डे रड्डे. रडणे. रडणे.
आधीचं काय झालं आज आता कल्याणीच्या नावाने हे झालंय. सारखा ऑन ऑफ करतो. हम्म. हा पाऊस आहे का रे तिकडे? पाऊस आहे येतोय बघ. नाही माहित नाही त्या झालं साईडला. सगळ्यांचं हसणे. पुढे पुढे अनघाद्विका सांगा पुढेच्या. पुढे पुढे मागे. छान. आणि शाबास. विहीर लवकरच सांग. मॅम लवकर लवकर उशीर. उशिरा. छान. उशिराचा उशिरा शिपाईला. शी कोणता आहे? ऱ्हस्व. मॅम हळू पण येतं ना? लवकर म्हणजेच जलदच्या अपोजिट हळू. लवकर उशिरा. ठीक आहे. हळूच्या विरुद्ध भरभर. हळूहळू भरभर. बरोबर ते पण. हा जलदच्या विरुद्ध मंद. मॅम हसण्याच्या विरुद्ध रडणे, राईट? येस राईट. करा लवकर लवकर, आपल्याला अजून थोडस पुढचं लवकर? आपल्याला वाचायचंय. लवकरच उशिरा. उशिरा. मी म्हणते लवकर लवकर करा, उशीर करू नका. झालं. पुढचा तुम्ही करा बरं थोडासा. क्रिकेट खेळण्यात पटाईत, धावण्यात पटाईत. आपण जलतरणपटू म्हणजे काय कुणी सांगितलं होतं? म्हणजे कशात पटाईत मग जलतरणपटू म्हणजे कोण सांगेल? स्विमिंग स्विमर. स्विमिंगला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? पोहणे. पोहण्यात पटाईत. पोहण्यात पटाईत जो असतो त्याला काय आपण तो शब्द वापरला ना, पाहिला ना पुस्तकामध्ये? कोण होतं जलतरणपटू? कुंदा होती. ठीक आहे. आणि ती जलतरणपटू असल्यामुळेच ती रझियाचा जीव वाचवू शकली. हो ना, तिला येत होतं पोहता. तर त्यामुळे तिने ते धाडस केलं आणि तिने रझियाचा जीव वाचवला. तर आता तशाच प्रकारचं जसं आपण जलतरणपटू म्हणजे पोहण्यात तरबेज, तसंच आता क्रिकेट खेळण्यात पटाईत म्हणजे कोण मग? क्रिकेटपटू. पट्टू नाही रे, पटू. क्रिकेटपटू. पटू. ठीक आहे. नंतर मग धावण्यात पटाईत. धावपटू. हे बघा सगळ्यांना पुस्तक आहे, पुस्तकातच दिलंय, मी त्यातलंच वाचते. ठीक आहे. भाषण करण्यात पटाईत. त्याला आता भाषणपटू नाही. काय शब्द आहे? वक्ता नाही, वक्ता. ठीक आहे. भाषण करण्यात पटाईत. नाही तर आपलं भाषण करण्याचं पहिलं पटू लावलं तर भाषणाला पण पटू लावायचं का? कसं वाटेल ते? भाषण जोड्या जुळवा आम्हाला. हो जुळवायचे आहेत किंवा लिहून काढा. क्रिकेट खेळण्यात पुस्तकात लिहू का वहीत लिहू? वहीत लिहायचं आहे, वहीत. हो मॅम. ओके. किंवा पुस्तकात आता सध्या जोड्या जुळवा. आपण पुढचं जे आहे ते घेऊ. पुढचं खूप छान आहे. आता हे जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. कळलंय का? भित्रावाला पा मॅडमने आणली पाठी. दिसलं का? तुम्ही भित्रा केलं सगळ्यांनी. तोच लिहिला ना? बघून घ्या एक वेळा. त्रालायचंय काना. हा त्याला काना म्हणतात. हा तृषधा झालं का लिहून? तृषधा, विराज, अनघाद्विका, मिहीर, जिया झाल्या का? जोड्या जुळून झाल्या का तुमच्या? हा खूप छान. चला आता पुढचा प्रश्न आहे जनरल नॉलेजचा. खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू किंवा गोष्टी सांगा. कोण बोलतोय? कल्याण, सॉरी आधी नाव बदलव. आईचं नाव घेतलं जाते. बोल, काय म्हणतोय? तुझा आवाज येत नाहीये बरोबर. काय मॅडम? काय जोड्या जुळवा केलं का तू पूर्ण? क्रिकेटपटू, धावपटू, वक्ता. अजून एखादा शब्द कोणाला सांगता येईल का? आता आपण अजून एक नवीन शब्द याच्यात शिकला. कुंदा कोण होती? जलतरणपटू. जलतरणपटू. ठीक आहे. पोहण्यात तरबेज. बर कुस्ती खेळण्यात तरबेज. कुस्ती खेळण्यात तरबेज. कुस्तीपटू. त्याला चालतं कुस्तीपटू. ठीक आहे. कुस्तीगीर.
कुस्तीवीर पण म्हणतो आपण, गिर कुस्तीवीर, गिर कुस्तीगीर. कुस्तीगीर. हा, किंवा पैलवान म्हणतात त्याला. पहलवान. हो. पैलवान पैलवान हा, पैलवान हिंदी, हो, पैलवान मराठी. पहलवान मराठी. आता पुढचा प्रश्न आहे, खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू किंवा गोष्टी लिहा. ठीक आहे. तर आता क्रिकेट कुणाला आवडतं? मॅम मला क्रिकेट आवडतं. सगळ्यांना. मग आता क्रिकेट बद्दल काय बोलायचं? चला सांगा, काय काय वस्तू आवश्यक आहेत? कोण सांगेल? मॅम मॅम मी बरोबर, एकामागे एक. चिन्मय, पहिले तू सांग, काय लागेल? मॅम बॅट बॅट. दुसरी वस्तू? मॅम पॅड्स पॅड्स. ठीक आहे. अजून? आधी महत्वाची वस्तू सांगा. बॅट सोबत खेळशानी बॅट हा. काय खेळायचं? मॅम काय असायला? मग बॅट बॉल अगदीच आवश्यक आहे, बॅट, अतिशय चेंडू, आवश्यक. फळी, स्टम्प स्टंप. हा, बाकीचं नसलं तरी चालेल, पण बॅट चेंडू बॉल फळी. पाहिजे ना. बरं, बॅटला चेंडू फळी म्हणतो आपण. चेंडू कबड्डी फळी. माहितीये का तुम्हाला? कबड्डी कोणाकोणाला माहितीये कबड्डी? मॅम मला हो माहित आहे मॅम कबड्डी. कबड्डी सांग सुरभी. हो मॅम कबड्डी एक कबड्डीला काय लागतं? सांग हो, सांग काय लागतं. कबड्डीला फक्त ग्राउंड लागतो. एकदम बरोबर. एकदम त्याला बरोबर. मैदानी खेळ म्हणतात, माहितीये? काय? कबड्डी हा मैदानी खेळ आहे, मैदानावर खेळला जातो. आता ते प्रो कबड्डी याच्यात होतं इंडोर स्टेडियम मध्ये, पण कबड्डी हा मोकळ्या जागेत खेळायचा खेळ आहे, मैदानावर खेळायचा खेळ आहे. हम्म. लाल मातीत खेळतात. हम्म. मस्त. ठीक आहे. छानपैकी आखतात त्याच्यावर, त्याला पुट्टी म्हणतात. पुट्टीने आखतात ग्राउंड. पांढऱ्या आणि रंगाची. पांढऱ्या रंगाची पावडर असते, त्याने ग्राउंड आखतात आणि खेळतात. चालेल. फुटबॉल. मॅम फुटबॉलचे शूज आणि फुटबॉल. काय लागतं फुटबॉलसाठी सांगा मला. फुटबॉलचे शूज आणि फुटबॉल. शूजला काय मॅम म्हणतात रे? बॉल, मॅम स्टड ग्लव्स. बॉल लागतं, फुटबॉल शूज लागतं, ते शिन पॅड्स लागतं आणि गोलकीपिंग साठी ते ग्लव्स लागतात. आणि हेल्मेट असतो का? नाही ना, हेल्मेट नसतो. गोलीला हेल्मेट, क्रिकेटमध्ये हेल्मेट असतं ना. तुम्ही हो, विसरले मॅम. हेल्मेट सांगायचं. मॅम है ना? हेल्मेट, पॅड, थाय पॅड, इनर पॅड, ॲब्डॉमिनल गार्ड. हा, आता हे सगळं जे तू इंग्लिश मध्ये सांगितलंस ते सगळं पुढच्या क्लासमध्ये तू मला मराठीत सांगणार आहेस. एवढं लिहू नका, तिथे 2-2 लिहा प्रत्येक. ते क्रिकेटची लिस्टच वाढत जाईल, नाही तर 11 खेळाडू. सगळंच नाही खेळाडू नाही नंतर ते. आता पुन्हा हे म्हणतील कॅमेरा, हेल्मेटला काय म्हणतो आपण सांगा मला. शूटिंगला कॅमेरा, असं सगळं सांगतील ते. हेल्मेटला काय म्हणतो तेवढं सांगा मला. सांगा. पूर्वीचे योद्धे घालायचे डोक्यावर. बरं, कशावर घालतात? डोक्याला काय म्हणतात? डोक्याला दुसरा शब्द काय आहे? काय आहे दुसरा शब्द? मराठीतच. डोकं तर ठीक आहे, पण अजून एखादा दुसरा. मॅम शिरपेस. शिरपेच नाही, शिरस्त्राण. शिरस्त्राण. शिरपेच म्हणजे असं काहीतरी हे मिळतं ना, तुरा तुरा. वगैरे, त्याला शिरपेच म्हणतात. शिरपेच. तसं मानाचं असं हे मिळतं ना काहीतरी, मुकुट किंवा असं काहीतरी, त्याला शिरपेच म्हणतात. शिरस्त्राण म्हणजे परत तो स्त्र आला, सला हा. तला र, स्त्र. तर आता आपण मराठीत काय शिकलो. बॅट म्हणजे चेंडू फळी, बॉल म्हणजे चेंडू, आणि हेल्मेट म्हणजे शिरस्त्राण. ठीक आहे, तेवढं पुरे. बाकीचं अजून लिंबू चमचा कोणी खेळलाय? लिंबू चमचा. अरे हा, छान. मॅम मी खेळले लहानपणी. विराज सांग काय लागणार. विराज. मॅम मी पण खेळली आहे. व्हेरी गुड. विराज सांगतो काय लागतं. सांग चमचा लिंबूला. सांग. चमचा लागतो आणि एक लिंबू. एक लिंबू. आणि खेळणारे पार्टिसिपंट. आणि खेळणारे पण पाहिजेत ना मुलं.
मुलं मुली खेळाडू पण पाहिजे. प्रत्येकाजवळ एकच लिंबू चमचा नाही ना, मग प्रत्येकाजवळ एक चमचा आणि एक लिंबू वेगवेगळं. हो चमच्यावरती लिंबू ठेवून बॅलन्स करायचं असतं. आणि शाबास. पळायचं, धावायचं असतं किंवा चालायचं असतं. पुढचं संगीत कोण खुर्ची माहितीये का? संगीत खुर्ची, म्युझिकल चेअर. तुमचं लक्ष आहे का आपण कशात वाचतो आहे? पुढचा शब्द मी कुणातरी वाचायला लावणार आहे. संगीत खुर्ची कोण? संगीत खुर्चीमध्ये काय लागतं सांगा? मॅम ती खुर्च्या. खुर्च्या, ठीक आहे. आणि म्युझिक काही नसेल तर आपण काय करू? एखादी थाळी घेऊन वाजवू. मॅम 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 स्पीकर्स लागतात. हा, ते सगळं नसेल तर आपण काय घेऊ शकतो त्याच्याऐवजी? मॅम ताटली घेऊ शकतो आणि चमचा. ताटली आणि एखादा चमचा, वाटी चमचा, वाटी चमचा, घंटा. घंटा जोरजोरात वाजवायला थांबलं की त्यांनी हा, बसायचं. काय घेऊ शकतो आपण? पाणी, म्हणजे मी राणी आधी काहीतरी झाली गडबड यांची. खूपच. ही तृषाला आलीच नाही वाटतं. पुढचं कोण वाचेल? पुढचं संगीत खुर्ची नंतरचा शब्द सांगा मला पटकन. सांग. मॅम विटी दांडू. विटी दांडू सांगा आता. त्याला काय काय लागतं? दोन काड्या मॅम, 2 काड्या आणि एक छोटीशी काडी. दोन काड्या कशाला पाहिजे? एकच विटी दांडू, एक विटी एक दांडू ना. दांडू ना, काडी नाही म्हणत आपण त्याला, दांडूच म्हणतो. तसा छान विटी दांडू मध्येच आहेत त्याचे लागणाऱ्या गोष्टी. एक विटी आणि एक एक विटी पाहिजे, छोटी अशी असते ती, आणि दांडू ते उडवायला. कोणाला माहितीये विटी दांडू कसं असतं? सगळ्यांना माहिती आहे का? मॅम हो मॅम मला माहित आहे. बघून घ्या. मला नाही माहिती. अरे किती छान. मॅम विटी दांडू क्रिकेट नाही माहिती हे गेम, पण हे सगळे थोडे जुने गेम्स पण आपण बघू, ठीक आहे? तू आली का घरी? मॅम विटी दांडू क्रिकेट सारखी असतं. अरे नाही नाही, सारखी नसते रे. एक दांड तू घरी आली का? ओवी घरी आली का? आली असेल ना. हो मॅम. मग आता जरा व्हिडिओ करावा. तू आहेस नाहीस ते कळत नाही, मग तुला काहीच विचारता येत नाही आम्हाला. हे बघा मला दिसला फोटो तर मी शेअर करते. प्रॉब्लेम आहे. जिया तू आहेस की नाहीस? हो मॅम. हा, झालं, लिहून झालंय सगळं? आपल्याला अजून एक धडा घ्यायचा होता, आपण याच्यातच अडकलोय. लगोरी माहितीये? लगोरी. हो मॅम. हो मॅम. लगोरी मला माहितीये मॅम. हा तर एकदम मज्जेशीर गोळ आहे. कोणाला माहितीये? ओजस्वीला माहितीये? सांग 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 कसं खेळायचा लगोरी. आपण भेटलो की खेळूया काय? चालेल. हा मॅम मॅम सांग. हा काय रे? मॅम मी एक खेळ सांगू? नको, आता ती लगोरी काय सांगू दे तिला. हा. काय असतं सांग लगोरी. मॅम लगोरी म्हणजे लगोरी ना कशाने खेळता येते, असं पाहिजे असं नाही. असं मोठा दगड त्याच्यावर छोटा दगड त्याच्यावर असं पण ठेवून असं उंच लावायचं ढीग, आणि मग चेंडूने फोडायची ती लगोरी. हा, आता ते तयार पण मिळतात, लाकडाचे असतात. आधी खाली मोठा गोल गोल असतं, मोठा गोल मग छोटा गोल, मग त्याच्यावर छोटा छोटा छोटा, शेवटपर्यंत छोटा. 7 स्टोन्स गेम. 7 स्टोन्स ना? हा असं म्हणतात इंग्लिश मध्ये. ते स्टोन्स असतात, म्हणजे आपण तर कुठलेही घ्यायचो म्हणा. आम्ही कुठलेही घ्यायचो, आमच्या वेळी काय एवढं सगळे फॅशन नव्हती सगळी, त्यामुळे आम्ही कशाने खेळायचो. विटी दांडू मी पाहिलं इमेज मध्ये, अरे बापरे काय कलरफुल विटी दांडू आहे. हो ना, आता नवीन असेल एकदम सगळं. आमच्या वेळी कशालाही घ्यायचो आम्ही, एक छोटी हे घ्यायचं लाकडाचा तुकडा, एक मोठा लाकडाचा तुकडा घ्यायचा, झालं विटी दांडू. तुम्ही टिपरी पाहिजे की नाही? टिपऱ्या पाहिल्यात की नाही? दांडिया दांडू असतो ना आपला गरबामधला दांडिया नाही का? त्या दोन दांडियाचं त्याला टिपरी म्हणतात. त्याला टिपरी म्हणतो आपण मराठी. तसा दांडू असतो आणि छोटीशी हे असते विटी. ते ऍक्च्युली हिंदीमध्ये गिल्ली दंडा म्हणतो आपण त्याला, गिल्ली दंडा. तर बघूया, चालेल. तुम्ही पोहण्याला काय लागतं? मॅम एक स्विमिंग पूल. चष्मा, कॅप लागतं आणि चष्मा, कॅप, स्विमिंग कॉस्ट्युम आणि पूल. पाणी. ठीक आहे, चालेल. चला, सगळ्यांना कळलं आता काय काय लागतं आणि काय वस्तू लागतात.
आता वाक्प्रचार मॅडम वाक्प्रचार वाक्प्रचार आणि म्हणी आपण घेतलं होतं ना. दोन्ही दिलेले आहे, दंग होणे आणि गलका वाढणे. गलका वाढणे. चला पहिलं वाक्य कोण वाचेल? निर्मितीजवळ नाही पुस्तक. ओके, तृषदा पुस्तक आहे ना? बराच वेळ झाला काही बोलली नाहीस. त्याचं ते नेट ऑन ऑफ चाललंय, सारखी जाती येते. वाच. कंसातील वाक्प्रचार दिलेल्या वाक्यात योग्य ठिकाणी वापरा. वाक्प्रचार म्हणजे एक छोटीशी असे 2 शब्द असतात, त्याच्यामुळे तुम्हाला सगळा अर्थ कळतो. फ्रेज. आता दंग होणे, गलका वाढणे. दंग होणे 2च शब्द आहेत, पण त्याच्यावरनं काय कळतं तुम्हाला की तुम्ही कुठल्या तरी याच्यात गुंग झालाय, तुम्ही मन लावून काही काम करताय, असं तुम्हाला खूप अर्थ कळतो त्यातनं, छोट्याशा 2 शब्दातनं. तसं दंग होणे आणि गलका वाढणे असं आता त्यांनी दिलेत 2. आता शाळेची वाच, तृषदा वाच. हो मॅम. शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा गलका वाढला. छान. गलका म्हणजे गोंधळ. आता तुम्हाला लगेच गलका वाढला म्हटल्याबरोबर शाळेत तुमची मधली सुट्टी आठवली की नाही? शाळेतली कसं करता तुम्ही? सगळे करून बाहेर येता, डबे खायला पळता, कोणी खेळायला पळता, त्यात सगळं आलं एकदम. गलका वाढणे म्हणजे गोंधळ होणे, सगळं तुमच्या डोळ्यासमोर येतं ते. ठीक आहे. पुढचं कोणी नाही वाचलाच अजिबात? निर्मितीजवळ आहेच नाही, मी पाठवली आहे पुस्तक नाहीये. ठीक आहे, आता त्याचं प्रिंट आउट काढून घेशील या दोन धड्यांचं, एका धड्याचं. काय मॅम आता माझ्याकडे सॉफ्ट कॉपी आहे, आता वाचून घेऊ का? वाच मग. पुढचं काय आहे सांग. परीक्षा असल्यामुळे मुले अभ्यासात दंग झाली. खूप छान. सगळ्या लगेच आपल्याला दिसतं ना, खूप पुस्तकं आहेत, लिहितायत, काहीतरी बघतायत, हो ना. अभ्यास करायचा म्हणजे खूप सारं सामान लागतं ना तुम्हाला. आता सगळ्यांचे आता ते विशेषण लावणार आहे आपण, कुंदाचे गुण म्हणून. ठीक आहे, विशेषण म्हणजे काय? ऍडजेक्टिव्स. बरं, ठीक आहे. कुठल्या तरी बद्दल तरी विशेष माहिती जे शब्द देतात त्यांना विशेषण म्हणतो आपण. ठीक आहे, तर आता कुंदाचे गुण म्हणून एक प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 8. कोणते गुण जाणवले तुम्हाला? मॅम कुंदा धाडसी आहे. धाडसी. छान. धाडसी. ती जलपटू आहे. जलतरणपटू आहे. छान. त्यानंतर मॅम शूर. बरोबर. ठीक आहे मॅम, आणि तिनं टाइमली डिसिजन घेतलं होतं. प्रसंगावधानी त्याला म्हणतात, प्रसंगावधानी. प्रेझेन्स ऑफ माइंड. ठीक आहे, ती विचार करत बसली नाही मी जाऊ का नको असं. काय सुरभी जीप का बाहेर आली? सुरभीला आमच्या कुठल्याही गोष्ट करायची 1 तास लागतो, पुढे विचार करत बसायचं. पाणी दे की 10 मिनिटांनी पाणी येतं. हो की नाही? त्यामुळे तिला हसू आलं एकदम. प्रसंगावधानी म्हणजे कुठल्याही गोष्टीचे तुम्ही जे काही करायची, जी कृती करायची ती पटकन करायला पाहिजे. ती उशिरा गेली असती कुंदा तर ती रजया वाचली असती का? नाही ना, ती पाण्याबरोबर वाहून गेली असती. कुंदाने बरोबर वेळेवर उडी मारली आणि तिला पकडलं. एक खूप छान प्रश्न आहे. तुम्ही रझियाचे हितचिंतक आहात ना, वेल विशर आहात रझियाचे, या नात्याने तिला तुम्ही कोणत्या सूचना द्याल? आणि त्या सूचना तुम्ही स्वतःसाठी पण वापरायच्या आहेत. ह्या सूचना आमच्याकडून तुम्हाला पण आम्ही सांगू. काय लिहून आणा, विचार करा आणि लिहून आणा. काय करायला नको होतं रझियानी ते लिहून आणा. मॅम, ते धाडसी व्हायला पाहिजे. धाडसी व्हायला पाहिजे का? रझियानी धाडसी कसं काय व्हायला कसं काय होणार? धाडसी कशी होणार ती? तिला पोहणे शिकायला पाहिजे. मग तू पोहणं शिकून घे, किंवा अनोळखी ठिकाणी पाण्याजवळ जाऊ नकोस.
पाण्याच्या पासून दूर राहावे. दूर राहा. मोठे कुणी सोबत असल्याशिवाय पाण्याजवळ जायचं नाही. कारण पाण्याचा प्रवाह कधी वाढतो आणि कधी कमी होतो हे आपल्याला सांगता येत नाही. ठीक आहे, ते निसर्गाच्या याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे नको तिथे धाडस दाखवायचं नाही. कळलं सगळ्यांना? नाही तर मग जायचं सेल्फी काढायला म्हणून नदीच्या काठावर. त्यामागे कळलंच नाही काठ कधी संपला आणि आपण पाण्यात कधी पडलो. मॅम हो ना? परवा असं झालं. हो का? बघ, म्हणजे बरोबर नाही ना हे. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे. कसं का वादन ठेवायचं. अजिबात म्हणजे काय म्हणतात त्याला, नको असलेल्या ठिकाणी धाडस दाखवायचं नाही. जिथे धोका असतो तिथे तर जायचंच नाही. तर माहिती आहे आपल्याला की आपल्याला पोहता येत नाही, तर मग काय पाण्याजवळ जाण्यात नदीच्या प्रवाहाच्या तिथे तुम्ही जाऊन एकदम आतमध्ये जाऊन उभे राहाल का? नाही ना. समजा पाय घसरला आणि पोहता येत नाहीये तर चाल गटांगळ्या खात तुम्ही जाल बुडून. असं होतं. तर हे सगळं तुम्ही रजियाला सांगू शकता. एक छान आहे, वाचू आणि हसू. सुरभी वाच बरं. दोन्ही वाच. काय मॅम? वाचू आणि हसू. हा मॅम. तुझ्या शैलीत वाच. हा. आई, किती वेळा तुला सांगायचं त्या डब्याजवळ जाऊ नकोस म्हणून. आशू, आता नाही सांगावं लागणार. आता त्या डब्यातले लाडू संपले आहेत. काय कळलं? है ना? कुणाकुणाच्या घरी असं झालंय? आशूनी काम सोपंच करून टाकलं आईचं. हा. कुणाला आवडतात लाडू? मला. खूप छान. चला लाडू दुसरा. आवडणार नाही असं कोण होणार नाही. पुढे वाचा. पुढे वाचा. एक वेडा गाढवावर बसून जात असतो. दुसरा वेडा त्याला थांबवतो आणि विचारतो, अरे हेल्मेट का नाही घातलंस? तेव्हा पहिला वेडा म्हणतो, अरे नीट बघ ना खाली, 4 व्हीलर आहे, 4 व्हीलर. आता गाढवाला ते 4 पाय. हा. काय कळलं का? आणि तो जो गाढवावर बसणारा माणूस पण काय आहे? तोही वेडाच आहे. वेड्याला आपण काय म्हणतो दुसऱ्या शब्दांमध्ये? गाढवच म्हणतो. गाढवावर गाढव बसलेलं. आणि काय मग? तर बघ, तर असे बरेचसे प्रॅक्टिकल जोक होतात ना हसण्यासारखे. आता पुढचं आपण घेऊया. मला ते विशेषण आपण घेतले होते हे. घेतले, झालेत विशेषण. बाकीचा हे घेतलाय आपण मागच्या ह्याच्यात. चालेल. मग मॅडम आता वारी बद्दल सांगा. शनिवारी ना मॅडम, यातलं काही लिहून आणायला सांगायचं काय ना? एक तर पॅरेग्राफ लिहून आणू देत. हे कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली पासून 5 संपेपर्यंत. ठीक आहे, बघून द्यायचंय मला, कोणाची चूक नकोय. ठीक आहे, पान संपेपर्यंत. पान 18. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली, चित्राच्या खालची ओळ. ठीक आहे, बघितलं सगळ्यांनी ते लास्ट पर्यंत. ही बातमी गावभर पसरली. ठीक आहे ना? अजिबात चूक नकोय मला कुणाचीही, बघून द्यायचं. आणि ते आत्ताच होईल लिहून, जास्त वेळ नका लावू. आणि रविवार संध्याकाळपर्यंत नव्हती मुलं, त्यांना सांगते रविवार संध्याकाळपर्यंत गृहपाठ आला पाहिजे ग्रुपवर. काय, कारण तुम्हाला आठवड्यात पुन्हा वेळ मिळत नाही, तुमची शाळा असते, शाळेचा अभ्यास असतो. त्यामुळे आपल्या मराठीसाठी शनिवार रविवार मध्ये 10 मिनिटं काढायची. आम्ही तेवढाच अभ्यास दिलेला असतो. हो की नाही? आणि न चुकता लिहायचंय सगळ्यांनी. बघून द्या, पुन्हा चेक करा. हे फक्त लिहा. आणि पान नंबर 21 वरच थोडासा विचार करून पुढच्या वर्गात घेऊ आपण. कुठला आहे? उतारा 18 पानावरचा. उजव्या बाजूला चित्राच्या खाली, कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रजियाच्या दिशेने निघाली. इथपासनं लास्ट. ही बातमी गावभर पसरली. कळलंय सगळ्यांना? ब्रॅकेट मध्ये टाकून. नाही तर मी टाकते ग्रुपवर. पण तुम्ही आता मोठी मुलं झालायत, आपण शक्यतो फोन बिन त्याचा वापर टाळूया. होय ना?
लक्षात चालेल. राहिलं सगळ्यांच्या? विराज कुठपर्यंत लिहायचं सांग? मॅम 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 त्या चित्राच्या खालून ते गाव पूर्ण गावात बातमी पसरली तिथपर्यंत. बरोबर. कळलंय सगळ्यांना? आता नावं आली आहेत 2च फक्त, अनघा, अद्विका. अजून कोणाचं अद्विका. नाव आलेलं? तुमच्या काय शाळेच्या वह्या आहे का? परीक्षा आहेत चालू आहे? आपले 13 जुलैला संध्याकाळी 5 वाजता आपण वारी करणार आहे, ऑनलाईन वारी. बरोबर सांगते ना मी? हो हो. आणि त्यात आपण संतांबद्दल माहिती देणार आहे. भजन कुणाला येत असेल तर भजन, अभंग येत असेल तर अभंग. तर हे सगळं आपण करणार आहे. तर कुणी अजून कुणाला काही करायची इच्छा आहे का? कुणाला भजन अभंग वगैरे येतो का? आता परीक्षा कोणाकोणाच्या आहेत? दिसून येतो मॅम, पण माझी मॅम एक्झाम सुरू होते. हे बघा, आता येत असेल तर, माहिती असेल, पाठ असेल तर त्या प्रोग्रामला 1 तास असं हजर राहायचं, येऊन म्हणायचं आणि मग थांबायचं थोडा वेळ. करू शकते? मॅम माझं एक 11ला एक परीक्षा आहे आणि 15ला एक परीक्षा आहे. वेळ आहे. मग तुला जे काही छानसे येत असेल ते पसायदान वगैरे पण म्हणू शकतेस. ठीक आहे. पण काहीतरी नीट म्हणायचं सगळ्यांनी, तयारी करून म्हणायचं. आता तुम्ही मोठी मुलं आहात. थोडंसंच म्हणा. आणि एक छोटीशी गोष्ट, खूप मोठं नकोय. 2 ते 3 मिनिटात संपलं पाहिजे. कळलं? छोट्या छोट्या गोष्टी आहेत. एकनाथ महाराजांची आहे, पुंडलिकाची आहे, भक्त पुंडलिकाची आहे, छोट्याशा गोष्टी आहेत. हा, किंवा जनीची आहे, जनाबाई, त्यानंतर जनाबाई, संत तुकाराम. ज्ञानेश्वरांची आहे. तशा छोट्या छोट्या गोष्टी तयार करा. त्यांनी भिंत चालवली, त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले. नंतर मुक्ताईनी त्याच्या पाठीवर मांडे भाजले. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आई बाबांना विचारा आणि तयार करा. ठीक आहे? आणि मग नावं पण द्या. म्हणजे काय करणार आहे ते त्याच्यासोबत नावं द्या. कोण काय करू शकतं? थोडस कोण सांगेल का? आता आज थोडस आपण बघूया ना पटकन. पसायदान म्हणू का? पसायदान म्हणते ओवी कुलकर्णी. ते पहिले 2 कडवे म्हणशील, खूप मोठं आहे. हो. विराज काय म्हणतोस? पसायदान. ओवी म्हणते ना आता. तू दुसरं काही म्हण. एखादा अभंग वगैरे येतो का? हो मॅम, येतो. बरं, मग ठीक आहे. तुझं नाव दे, मी लिस्ट पाठवते. त्याच्यामध्ये तू लिस्ट मध्ये नाव टाक तुझं. ठीक आहे. अनघा, तुम्ही काय करणार आहे? यात गेल्या, जेवायची वेळ झाली. आणि सगळ्यांच्या दिवशी याचा ड्रेस पण तसा करून यायचा आहे, वारकरी सारखा. परकर पोलक मुलींनी टिळा लावून. वारकरी कसे असतात की नाही, तसं कोणी तुळस घेऊन बसा, कोणी कृष्णाची मूर्ती घेऊन बसा. हो. तुला येतं का? तुला करायचं काही? मॅम सध्या माझे इंटरनल चालू आहेत. हे बघ, तुला प्रोग्राम जे मोठे आहे त्यांनी सोडून द्या. ज्यांना परीक्षा नाही त्यांनी नक्की भाग घ्या. त्यांनी भाग घ्या, आणि ज्यांना परीक्षा आहे त्यांनी प्रोग्रामला नक्की या. प्रोग्रामला या तेवढे 1 तासभर. भाग काय घेऊ नका. ठीक आहे? हे मोठे आहेत ना, यांचे वर्ग 6वी 7वीत आहेत ती मुलं सगळी. चालेल ना? ठीक आहे. सगळ्यांनी मिहीर, तू विचार करून ठेव तू काय म्हणू शकतोस. चिन्मय, आणि आजच किंवा उद्यापर्यंत नावं लगेच द्या. चालेल? विराज, तू अभंग म्हणतोस ना, मी लिहिते तुझं नाव अभंग मध्ये. कुठला म्हणणार? मॅम हरिपाठ मधला कुठला तरी एक म्हणणार. बर, छोटासा छानसा. ठीक आहे. चालेल. तर आता त्या दिवशीचं आपण थोडस अजून पुढच्या शनिवारीच येतं ना. तर कुणाला काही अजून प्रश्न असतील तर मला फोन करा, किंवा स्मिता मॅडमला फोन करा. चालेल? तर आता आपण मीटिंग संपवूया. 8 वाजले ऑलमोस्ट ऑलरेडी सगळे. हो, 8:03 झाले ऑलरेडी. चालेल. तर आता आपण वारीमध्येच भेटू. नाही, आपला वर्ग आहे ना, तर शुक्रवारी आपण तुमची आम्ही रिहर्सल पण घेऊ एक वेळ. 13 तारीख पुढच्या शनिवारची. शनिवार आहे ना पुढचा. आज 5 आहे ना, 5 आणि 7 12. पुढच्या शनिवारी आहे आपली वारी. ठीक आहे. शुक्रवारी विराज आणि सगळे ज्यांना खरंच भाग घ्यायचा आहे त्यांनी थोडीशी तयारी करून, काही मदत हवी असेल तर सांगा आम्हाला, आम्ही सांगतो. विचारा. ठीक आहे? चला भेटूया. संतांची गोष्ट नाही आली तर त्यांची माहिती सांगा. तसे चालेल. कुठे राहत होते, काय करत होते, त्यांनी कुठले अभंग लिहिले, 2-3 अभंगाचे छोटे छोटे लिहिलं तरी चालेल. मॅम टायमिंग्स काय आहेत?
5 वाजता ठेवलंय, अजून ते पाहुण्यांना विचारलंय, त्यांनी वेळ सांगितली की सांगतो. साधारण 5 वाजता असेल, 5 ते 6. शाळा संपल्यावर. ठीक आहे. ठीक आहे मॅम, चालेल. चालेल. आणि तुम्हाला जर कॉन्फिडन्स नसेल पण वाचायचं छानसं असेल तरी हातात पुस्तक पेज घेऊन वाचलं तरी बघून वाचलं तरी बघून चालेल, वाचलं पाठ तरी चालेल. करायची आवश्यकता नाही. छान बघून वाचता वाचलं तरी चालेल. वाचायचं नाही. ठीक आहे. चला भेटूया मग पुढच्या शुक्रवारी. ऑल सेट. ठीक आहे. मिहिर, विराज, जिया, ओजस्वी, सुरभी, निर्मिती, चिन्मय, ऋषदा, शुभरात्री मॅम. स्मिता मॅडम. शुभरात्री मॅम. शुभरात्री मॅम. शुभरात्री. भेटूया पुढच्या शुक्रवारी. हो, आणि होमवर्क मॅडम शुभरात्री मॅम. परत एंड मीटिंग तुम्ही होस्ट आहे, एंड मीटिंग